विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर राहुरी शहरामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भव्य विजयी रॅली काढण्यात आली होती। रॅलीनंतर झालेल्या आभार सभेत तनपुरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत भाजपा प्रवेशापासून विधान परिषदेपर्यंतच्या वाटचालीमध्ये विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं आहे। अवघ्या 4 दिवसात भाजपा प्रवेश आणि आमदारकी मिळाल्यामुळे विखे फॅक्टरीची ताकद जवळून अनुभवायला मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं। तर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाची आणि सहकार्याची त्यांनी प्रशंसा केली। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशानंतर अवघ्या काही दिवसातच विधान परिषदेवर निवड होण्यामागचे पक्ष नेतृत्वासह राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे मोठे योगदान असल्याचं तनपुरे यांनी स्पष्ट केलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसादही मिळाला। मी आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, आम्ही लांबून दुरून बघायचो आजभर, पण मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा, शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो। म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि निवडणुकीची देखील मी आपल्या सर्वांना, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल, तो तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो, विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो आणि मला खात्री आहे की ही जी संधी साहेब आपण मला या ठिकाणी दिलेली आहे, या संधीच्या रूपानं या आता फक्त राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तर आहेच, परंतु जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडण्याची जी संधी आपण मला दिली, या संधीचं निश्चितपणे सार्थक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आपल्याला आम्हा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी देतो। त्या दिवशी जे काय नाट्य आपण टीव्हीवरती घडलं असेल, परंतु ठीक आहे, काही लोकांचे समज गैरसमज असतात, परंतु आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे त्या दिवशी सकाळपासून नगरमध्ये त्या ठिकाणी बसून होते। दुपारी त्यांना साधारणपणे 3-4 वाजता विमानानं मुंबईला जायचं होतं, पण प्रक्रिया थोडीशी लांबत गेली, तरी देखील रात्री मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण तिथे उपस्थित होतात, जवळपास 9-10 वाजेपर्यंत साहेब त्या ठिकाणी बसून होते आणि सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर माझा सत्कार करून मग साहेब त्या ठिकाणी निघून गेले। म्हणजे एवढ्या आम्ही जे आपल्या यंत्रणेबद्दल लांबून लांबून ऐकायचो ते जवळून बघण्याचा योग आला आणि अशीच कायमच आता जवळून बघण्याचा योग भविष्यामध्ये राहील, अशी देखील इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो। आणि खरं मी थोडा भावनिक माणूस आहे, आमचे बाबासाहेब भेटेलला माहिती, ते आदल्या दिवशी माझा फोन काय झाला होता, आम्ही एकदा एका विचाराच्या एकदा एखाद्या विचाराच्या पाठीमागे गेल्यावर एक भावनिक नातं एकदा तयार झालं की ते लवकर तुटत नाही आमच्याकडून। मला आमचा जुना पक्ष सोडताना ठीक आहे आमदारकी होती, पण एक कुठेतरी भावनिक नातं आमच्या जुन्या लोकांबद्दल देखील होतं। आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब तर आहेतच, पण माझे जे ज्येष्ठ काही सहकारी पक्षामधले होते त्यांनी खूप माझ्यावरती त्या ठिकाणी विधानमंडळातले आमचे जे काही सदस्य होते त्यांनी खूप त्या ठिकाणी प्रेमाची भावना माझ्यावरती मार्गदर्शन कायम लाभलं। सर्वांची नावं इथे घेऊ शकत नाही आणि त्यामुळं शेवटी तो पक्ष सोडताना कुठेतरी एक भावनिक हे होतं। आता आपल्याकडे आलेलो आहोत, आपल्याकडनं आम्हाला त्याच प्रेमाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपण ते प्रेम निश्चित द्याल, हे मी कालच्या परवाच्या घटनेवरून बघितलेलं आहे। आणि म्हणून मला राहुरीकरांना, पाथर्डीकरांना, नगरकरांना, राहुरी नगर पाथर्डी या मतदारसंघातल्या लोकांना हा विश्वास या निमित्त देऊ इच्छितो की आदरणीय विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघातल्या विकासाची कामं ही आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गी लावण्याचा। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्राजक्त तनपुरे यांच्यावर पक्षाने टाकलेल्या विश्वासाचा उल्लेख केला।
विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारची संपूर्ण ताकद तनपुरे यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार महोदयांना चांगलं काम करू द्या. प्रोजेक्ट म्हटले, तुमचा आता अनुभव आम्हाला आलेला आहे. अजून प्रोजेक्टची अगदी सुरुवात आहे. आमचा अनुभव तुम्ही आता घ्यायला सुरुवात केली. भविष्यात आमचा अनुभव तुम्ही आम्हाला आणि आम्ही तुम्हाला कधी सोडू शकणार नाही. इतका चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे. शेवटी नातं हे सत्याचं नाहीये, हे नातं जिव्हाळ्याचं आहे, प्रेमाचं आहे. स्वर्गवासी बाबूराव दादा तनपुरे साहेब होते, आमचे वडील होते खासदार साहेब. त्यांनी एका एकत्र निवडणूक केल्या तालुक्यामध्ये. मतभेद होतात राजकारणामध्ये, होत नाही असं नाहीये. आम्ही निवडणूक लढवलं एकामेका विरुद्ध, प्रोजेक्ट एका बाजूला, आम्ही शिवाजीराव बरोबर. काही संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये या संक्रमणामध्ये गोष्टी पुढे माग होत राहतात. परमनंट काय आहे सगळं. परंतु विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही एकमेकाला आम्ही जुळून घेतोय. विकासात्मक कामाला वेग यावा म्हणून आम्ही एकमेकाशी बरोबर आम्ही सहकार्य करतोय. त्यांनी भारतीय जनता पक्ष जेव्हा असा माझा आग्रह होता, आणि तो निर्णय आता केला. आणि तुम्ही आता भारतीय जनता पक्ष आलात राजनजी, तुम्ही चिंता करू नका. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण पाठबळ हे आपल्या पाठीमागे 100% उभं राहील. हे मी त्यांच्या वतीने मी आपल्या खात्री देतो. पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन. आमचे नगरसेवक थोडे नाराज झाले, पण त्यांचं अभिनंदन. विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही नेत्यांचं स्वागत केलं. राहुरीमधील ही विजयी सभा आणि विखे तनपुरे यांची वाढती राजकीय जवळीक आता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.